श्री समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री ब्रह्मानंद महाराजांनी कर्नाटक प्रांतात सर्वदूर रामनामाचा प्रसार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले। याचाच एक भाग म्हणून 1901 साली जपसंकल्पाच्या सांगतेसाठी श्री गोंदवलेकर महाराज नरगुन येथे या यावगल गावामार्गे आले। यावगल येथे येण्याचे कारण म्हणजे या गावात श्री शिवदीक्षित नावाचे एक घरंदाज श्रीमंत गृहस्थ होते। त्यांच्या घरात पूर्वीपासून बाहेरची बाधा होती। त्यावेळी श्री ब्रह्मानंद महाराजांच्या सांगण्यावरून ते श्री गोंदवलेकर महाराज यांना शरण गेले। त्यावेळी श्री गोंदवलेकर महाराजांनी श्री शिवदीक्षित यांना श्री दत्तगुरूंची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने सेवा करावी, म्हणजे सर्व बाधांचे निवारण होईल आणि त्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी मी स्वतः येईन असे सांगितले। श्री महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री शिवदीक्षित यांनी यावगल येथे श्री दत्तगुरूंचे मंदिर बांधले। सन 1939 मध्ये वाणी रूपातील श्री तात्यासाहेब केतकर महाराज यांनी या मंदिरात पट्टाभिरामाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली। या मंदिरात येऊन सेवा व्हावी या हेतूने बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर ते शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर असा 4 दिवसांचा कार्यक्रम या काळात आयोजित करण्यात आला। या निमित्ताने श्री शिवदीक्षित कुटुंबियांनी संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सर्व परिवार एकत्र आला होता। सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी सुमारे 20 स्वयंसेवक दिनांक 26 ऑक्टोबर रोजी यावगल येथे दाखल झाले। यावगलच्या दीक्षित जोशी कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले। यावगल येथील दत्त व श्रीराम मंदिर छोटे असल्याने आणि विविध कार्यक्रम करण्यासाठी पुरेसे नसल्यामुळे जवळच्या कार्यालयात निवासाची आणि इतर कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 28 ऑक्टोबर रोजी कोठी पूजनाने झाली। त्यासाठी अन्नपूर्णा देवीची पूजा आणि स्वयंपाकघरातील साहित्याची सुंदर सजावट करून कोठीघर सजवण्यात आले होते। या उत्सवात शोभायात्रा, काकड आरती, अखंड नामस्मरण, भजन, प्रवचन, कीर्तन, गायन, अन्नसंतर्पण, पवमान अभिषेक, रुद्राभिषेक, श्री दत्तयाग, श्री विष्णू सहस्त्रनाम आणि राम हृदय पठण, दीपोत्सव असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सुमारे 150 भक्त मंडळी आली होती। या उत्सवासाठी श्री शिवदीक्षित यांना श्री महाराजांनी सन 1901 मध्ये दिलेल्या पादुका तसेच जालिहाळ या जन्मगावाहून श्री ब्रह्मानंद महाराजांच्या पादुका आल्या होत्या।
राघव राजा राम पतित पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर दुपारी उदक शांत झाल्यानंतर 4:30 वाजता श्री दत्त व श्रीराम मंदिरातून पालखीत विराजमान झालेले श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराज यावगल गावातून विविध मंदिरांना भेट देण्यासाठी वाजत गाजत निघाले. श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. ब्रह्मानंद महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. टोपी घ्या. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन. दुर्पद पावन स्मराच तुरहो दत्त गुरूंचे नाम मधुर हो. दुर्पद पावन स्मराच तुरहो दत्त गुरूंचे भजन करू दत्त गुरु भवता करू दत्त गुरु भवता करू. या शोभायात्रेमध्ये विविध मंदिरांना भेटी देऊन तेथील देवतांना वस्त्रे अर्पण करण्यात आली. शोभायात्रेमध्ये यावगल गावातील मंडळीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. पुढे नाचे गजानन सिंहासनी बैसला वाचे उच्चारता हरवत असले तो महाबळ अंतिम गिरिजा शोभनी कृष्णा गोदा भागीरथी याचे जटीतून निगती पावन त्या देगती सहस्र लादल्या भैरवादी समुदाय रामनाम नित्यगाय भवब्रह्म सर्वदाय लक्ष्मीबाई देवीला म्हणावा जय जय राम जय जय राम जय जय नमः पार्वती पते.
रामनाम नित्यगाय भव ब्रह्म सर्वदाय लक्ष्यभाई ठेविला म्हणावा जय जय राम जय जय राम जय जय राम नमः पार्वती पदे हर हर महादेव. उत्पत्ती तो नरात मानरात भक्तिपन उत्पत्ती तास दक्ष स्वामी पक्ष निकाल सारथी गिरजोर शिरजोर धक्कलिंग मारुती म्हणावा जय जय राम महारुद्र हनुमान. नाम विठ्ठल सुंदर ब्रह्मा विष्णुहर गुणातीत निर्विकार शुकादिकी गायला चंद्रभागा रम्यतीर तेथे उभा कटिकर दिड्या पदाकादार यात्रा घोष झाला तेथे ता रामदास दृढश्राम विश्वास रूप पांडन त्यास रामरूपी भेटला पुन्हा विठ्ठल स्वरूप राम विठ्ठल एक रूप पूर्व पुण्य हे अमुप लक्ष्यपाय ठेविला म्हणावा जय जय राम पांडुरंगरी वासुदेव. गावकऱ्यांनी रांगोळ्या घालून आणि पताका लावून शोभायात्रेचा मार्ग सुशोभित केला होता.
राजा पतित पावन सीताराम पति राघव राजा राम पतित पावन जगदंबा श्री श्रीराम अयोध्या विहारी भक्तजनाती उत्तरी पार्श्वी भवाती शिवशक्तीचा विचार सर्वांती साराधर अंतरी स्मरावा ऋग्वेद भावे करुण्या देव देवी अवघा एक याचा करावा विवेक नदी नद्या पुण्यदायक साहित्य एकती दासमणे सत्यवचन एकही देवी रघुनंदन अवघा व्यापक आपण स्वागतानंदी म्हणावा जय जय राम जय जय राम जय जय राम महालक्ष्मी जयत्मही विष्णुपती तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम ब्रह्मयामे योनिवर्धनम् धन्य कैलास भवन शुभ्रशंकराचे ध्यान पुढे नाचे गजानन सिंहासनी बसला वाचे उच्चारता हर त्याचे तो महावर तरी पाचकांचा संवार अंती गिरिजा शोभली कृष्णा गोदा भागीरथी ज्याचे जटेतून निगती पावन त्या जगती स्नानपाना लादल्या भैरवांती समुदाय रामनाम नित्यगाय भवब्रह्म सर्वदाय लक्षकाई ठेविला म्हणावा जय जय राम जय जय राम जय जय राम नमः पार्वती पते पार्वती पते जगदंबा जगदीश्वरी श्रीराम अयोध्या बिहारी भक्तजनासी उद्धरी पारकरी भवासी शिवशक्तीचा विचार साधुनाती सारासार अंतरी स्मरावा रघुवीर भावे करुण्या देवदेवी अवघा एक याचा करावा विवेक नदी नद्या पुण्यदायक नागरी उदरी नेती दासमणे सत्यवचन एके देवी रघुनंदन अवघा व्यापक आपण साधुनाती म्हणावा जय जय राम जय जय राम जय जय राम
कैलास भवन शुभशंकराचे धान पुढे नाचे गजानन सिंहासनी बैसला वाचे उच्चारता हर त्याचे तो महावर तरी पातकांचा संवार अंकी गिरिजा शोभनी कृष्णा गोदा भागीरथी ज्याचे जटेतून निगती पावन त्या जगती स्नानपाना लादल्या भैरवादी समुदाय राम नाम नित्यगाय भव ब्रह्म सर्वदाय लक्षबाई ढेकला म्हणावा जय जय राम. जय जय राम. नमः पार्वती हर हर महादेव. भक्तो देवताला ब्रह्मांडे ही शोभायात्रा सनई, टाळ, मृदुंग, भजनी मंडळ आणि विविध वाद्यांच्या घोषात रामनामाच्या गजरात आणि भजने गात गावातून विविध मंदिरांना भेट देत ज्या ठिकाणी सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या कार्यालयात पोचली. कार्यक्रमाच्या ठिकाणी पालखी आल्यावर आरती करण्यात आली. शोभायात्रेनंतर श्री प्रमोद जोशी यांनी आपल्या प्रवचनातून
यावगल गावात हा उत्सव करण्यामागचा इतिहास आणि श्री महाराजांना आवडणारे नाम याविषयी माहिती दिली. तर कदाचित असा रेफरन्स असावा असं मला वाटतंय. आणि मग दत्त महाराजांची स्थापना महाराजांनी स्वतः 1901 साली चैत्र महिन्यात कृष्ण पक्षामध्ये यावगलमध्ये इथे केल्या. तेव्हा ब्रह्मानंद महाराज आणि महाराज प्रत्यक्ष इथं हजर होते. 3 दिवस मुक्काम होता. इथेच जो आता वाडा जो आहे शिवदीक्षितांचा वाडा, या मंदिराच्या जवळच काहींनी पाहिला असेल, काही नाही पाहिलं तर अवश्य पाहावा. त्या वाड्यामध्ये ब्रह्मानंद महाराजांचं एकत्र 3 दिवस वास्तव्य झालेलं होतं. तेव्हा तो अत्यंत पुण्यभूमी तयार झालेली आहे. तिथे अवश्य विजिट करायचा. तुला घे सद्गुरुनाथा, तुला घे सद्गुरुनाथा, उपहार घ्यावा रामा, फलहार घ्यावा. रात्रीची आरती झाल्यावर गायन सेवेने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. सकल तीर्थादि फल सकल यागादि व्रत सकल तीर्थादि फल भक्त कैवारिताव पादगी भरणा भक्त कैवारिताव पादगी भरणा गुरुनिन्न चरणा यन जीवता. गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर दिवसाची सुरुवात दत्त मंदिरात पहाटे काकड आरतीने झाली. मंदिरातील श्री दत्त, श्रीराम, श्री महाराज व श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या काकड आरतीनंतर कार्यालयात काकड आरती करण्यात आली. स्वामी गुरुनाथा शरणियालो तुझ, शरणियालो तुझ कृष्णा तीन दिवस अखंड पहाऱ्याची सुरुवात सकाळी 8 वाजता कार्यालयात झाली. मंदिर लहान असल्यामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम श्री दत्त व श्री राम मंदिरात आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवशी मंदिरात श्रीराम आणि श्री महाराज यांच्यावर पवमान अभिषेक करण्यात आला. या उत्सवात सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य सांगली येथील बापट गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. Jai
दररोज सकाळी 2 तास कार्यालयामध्ये सामूहिक जप आयोजित करण्यात आला होता. सामूहिक जपानंतर कोल्हापूरचे श्री रवींद्र अग्निहोत्री यांचे ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामधील अमानित्वाची म्हणजे निगर्वीपणाची लक्षणे या विषयावर प्रवचन झाले. महाराजांनी त्याला फार सोपा शब्द सांगितला, समाधान. पण प्रश्न असा होतो की त्यांना मिळणारं समाधान आपल्याला का मिळत नाहीये? कारण काय ह्याचं की मला जे समाधान आपण खरंच मलाही असं वाटतं की आपण करतो पण आपल्याला एवढं नाही मिळत समाधान. आपण साधना उपासना करत नाही असं नाही आहे. कोणी 2 तास, कोणी 4 तास, कोणी पहाटे उठत असेल, कोणी करत असेल, पण ज्या प्रमाणात माझ्या विकारांची उपशमता व्हायला लागली त्या प्रमाणात ती विकारांची उपशमता होत नाही. अजून मला कोणीतरी बोललं तरी लागतं, अजून कोणीतरी बोललं तरी राग येतं, अजून कोणीतरी टोचून बोललं तरी ते मनात राहतं, अजून कोणीतरी अपमान केला तरी अजून आत घर करून राहतं, अजूनही वाटतंय मी कोणीतरी विशेष आहे. हे जोपर्यंत आपल्याला अजून वाटतं ते कमी जर होत नसेल तर कुठंतरी आपलं चुकतं हे निश्चित आहे. प्रवचनानंतर माध्यान्ह पूजा आणि आरती झाली आणि त्यानंतर प्रथम ब्राह्मण भोजन झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला. दुपारच्या सत्रात सामूहिक जपानंतर सामूहिक विष्णू सहस्त्रनाम आणि राम हृदय पठण करण्यात आले. सायंकाळी 5 ते 6:30 या वेळेत पनवेल येथील हरिभक्त परायण सौभाग्यवती स्वाती चितळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सलग 4 वर्ष दुष्काळ पडला. शके 1480 साल 1480 शके 4 वर्ष पाऊस नाही, काही नाही, पाणी नाही, हाल 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 नुसते चाललेले होते. आता करायचं काय? अहो गुरं तडफडून मरू लागली. पाणी नाही, चारा नाही, पाणी नाही म्हणलं काहीच नाही ना. सगळी जनता त्रस्त झालेली होती. हे हाल त्याला कीर्तनानंतर पुण्यातील श्रीयुत रवींद्र कुलकर्णी यांच्या बहारदार गायनानंतर दिवसाची सांगता रात्रीच्या आरतीने झाली.
शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर. दिवसाची सुरुवात दत्त मंदिरात पहाटे काकड आरतीने झाली. मंदिरातील श्री दत्त, श्री राम, श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या काकड आरतीनंतर कार्यालयात काकड आरती झाली. ಕರುಣಾಮಯ ನಿನ್ನ ಸ್ಮರಿಸಿ ಸೀತಾರಮಣನ ನಾಮವನನು ದಿನ ಜಪಿಸಿ ಶರಣು ಬಂದೆನು ಚರಣಗಳ ರಸಿ ಉದ್ಧರಿಸಯ್ಯ ನಿನ್ನ ಎನ್ನ ಭವಬಂಧನ ಬಿಡಿಸಿ ಕಾಕಡಾರತಿ ಗುರುವರೆಣ್ಯ ಶ್ರೀರಾಮಚರಣದಿ ಭಕ್ತಿ ಸಂಸಾರ ವಿಷಯ ಭೋಗದ ಅನಾಸಕ್ತಿ ಸರ್ವಭೂತಗಳಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇತ್ತು ಕರುಣಿಸು ನೀಯನ್ನ ವಾತ್ಸಲ್ಯ ಮೂರ್ತಿ ಕಾಕಡಾರತಿ ಗುರುವರೆಣ್ಯ. कमला गोमय अंतरंगा अखिल देवताजिचे अंगा सदाजी प्रिय करशी नेत्र सूर्य चंद्र महाउपेंद्र गोकुळी कृष्ण बाल अवतार गोवर्धनधरी गोवत्स कृपा करुणी वेणुमाय जगज्जननी लोकत्रय त्रिपादशी. सकाळी मंदिरात श्री दत्त आणि श्री महाराज यांच्यावर पवमान अभिषेक झाला. त्याचप्रमाणे श्री दत्त यागही यावेळी करण्यात आला. Hare
सकाळी पवमानाभिषेक, दत्तयाग आणि सामूहिक जप झाल्यानंतर कोल्हापूरचे श्री रवींद्र अग्निहोत्री यांचे ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामधील अमानित्वाची म्हणजे निगर्वीपणाची लक्षणे या विषयावरचे दुसरे प्रवचन झाले. आपण फक्त एकच बघा की साधकाची वृत्ती कशी असायला पाहिजे किंवा त्यांना आता आपल्याकडून काय अपेक्षित आहे. कारण इथं सर्वजण आपण सगळे बसलेले आहात ते सगळे 25, 30, 40 वर्ष नाम घेणारे साधक आहे किंवा त्याचाही पुढा असेल किंवा त्याच्यात सुद्धा त्यांची प्रगती करायची. पण ती भगवंताची किंवा संतांची आपल्याकडून काय अपेक्षा असते आणि आपलं आचरण कशा पद्धतीचं असावं, काय वृत्तीचं असावं. माध्यान्ह पूजा आणि आरतीनंतर प्रथम ब्राह्मण भोजन आणि त्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला. दुपारी सामूहिक जप, विष्णू सहस्त्रनाम आणि रामहृदय पठण यानंतर पनवेल येथील हरिभक्त पारायण श्रीयुत श्रीराम चितळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. बाहेर पागोलीमध्ये एक 16 वर्षाची तरुणी अंग चोरून उभी राहिलेली आहे. यांनी बघितलं, अरे त्या बाई दिसतायत, त्यांना जरा आतमध्ये घेतलं पाहिजे, पण गुरूंना काय वाटेल, पण म्हणे माणुसकी काही आहे की नाही. त्यांनी दरवाजा उघडला. अहो बाई,
तुम्ही जरा इकडे आत येऊन बसा. ती नको नको म्हणत आत येऊन बसली. तिला यायचंच होतं. जसं आपल्याला नको नको असलं तरी मुगाचा हलवा परत घेतोच की नाही. ती आतमध्ये आली. आतमध्ये आल्यानंतर तिने ती व्यवस्था, बाई 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 काय हा पोथ्यांचा पसारा, भस्माचा डबा इकडे, कसं सगळं संध्येचं सामान वगैरे. तिनं आवरावरी करायला, स्त्रियांची जात आवरावरी करणं त्यांना फार आवडतं, म्हणून आपण लक्ष घालत आवरावरी करायला सुरुवात केली. त्या वेळेला तो म्हणतो, अहो बाई तुम्ही हे का करता, मी करेन ना. नाही हो, तेवढीच तुमच्या सारख्याची सेवा घडावी हा हेतू. शब्द कसे आहेत बघा, सेवा घडावी हा हेतू. अहो पण बाई तुम्ही कोण आहात, काय करता काय तुम्ही. आणि इथे अचानक इकडे जंगलामध्ये रडायला सुरुवात केली. काय सांगू, मी माझ्या बहिणीकडे राहते. माझ्या बहिणीचा नवरा रोज मद्यप्राशन करून येतो आणि मला रोज मारतो. रडायला शिकवायला लागतं का त्यांना. कीर्तनानंतर कोल्हापूरचे अग्निहोत्री परिवार तसंच तेरदाळचे विश्वस्त यांनी तेरदाळमध्ये भाद्रपद महिन्यात गेल्या 116 वर्षांपासून सुरू असलेल्या नामसप्ताहात जसे भजन करण्यात येते तसे भजन सादर केले. तेरदाळच्या भजनानंतर रात्रीची आरती आणि त्यानंतर गायन सेवा झाली. रात्री दत्त मंदिरात पंचबती भजन करण्यात आले. Jai Jai
शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर, उत्सवाचा चौथा दिवस. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे पहाटे काकड आरतीने झाली. मंदिरातील श्री दत्त, श्रीराम, श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराज यांचा काकडा झाल्यानंतर कार्यालयात काकड आरती झाली. करुणिसु सुरभुजा योगी वरने बेळगुवेवी काकडारती बेळगिन ಮುಂಜಾವು ಸಮಯ ಹೊಳೆವ ದಿವ್ಯ ರೂಪ ಇಳೆಯೊಳು ಕಾರುಣ್ಯ ಸುಧೆಯ ಹೊಳೆ ಹರಿಸಲಿ ಭೂಪ ತಿಳಿವಿನ ಗುರುದೇವರಾಯ ಕಳೆಯೈ ಭವತಾಪ ಯೋಗಿ ವರನೆ ಬೆಳಗುವೆವಿ ಕಾಕಡಾರತಿ. काकड आरतीनंतर श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या पादुकांवर रुद्राभिषेक करण्यात आला. त्याचवेळी कार्यालयात सामूहिक जपही करण्यात आला. नमस्तोमाय रुद्राय नमस्ताम्राय गुणाय नमः पशुपते नमो उग्राय भीमाय नमो अग्रेवराय दूरे नमो हरिये नमो भृक्षेभ्यो हरिकेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे नमः शंकराय नमस्काराय नमः शिवाय शिवराय नमः ईशाय पूजाय नमः आर्याय नमः प्रतरणाय गोत्रणाय नमः आर्याय लाज्याय नमः कृष्णाय नमः शिखाय प्रवाहाय. रुद्राभिषेकानंतर पुण्यातील श्री उदय कुलकर्णी आणि श्री विनय ओक यांनी गीत रामायण सादर केले.
पिंडवाडंगा हो जय राघव हरलीलंगा हो गीत रामायणाच्या कार्यक्रमानंतर माध्यान्ह पूजा, आरती, ब्राह्मण भोजन आणि महाप्रसाद झाल्यानंतर आज गावातील सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात सामूहिक जप, विष्णू सहस्त्रनाम, रामहृदय पठण करण्यात आलं आणि त्यानंतर श्री रवी अग्निहोत्री यांचा भक्तांना दैनंदिन जीवनामध्ये उपासना करताना येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. समानतेतून येतो, त्याच्यामुळे तो असतोच. तो प्रवाह जेव्हा विचारांचा प्रवाह चाललेला असतो आणि आपलं नामस्मरण पण चाललं असतं, तर एक होतं याच्यामध्ये की एखादा खड्डा जर खणलेला असेल, तो जर खड्डा भरायचा असेल तर माती दुसरीकडनं जर काढली तर ती आपोआप भरते. म्हणजे खड्डा जर खणून तो जर भरायचा असेल तर दुसरीकडनं माती काढून तो भरावा. श्री रवींद्र अग्निहोत्री यांच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमानंतर बेळगावच्या सौ अर्चना देशपांडे यांनी कानडीमधील आणि श्री रवींद्र कुलकर्णी यांनी मराठीतून भक्तिगीते सादर केली. श्री
भक्तिगीतांच्या कार्यक्रमानंतर रात्रीच्या आरतीने आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. रविवार दिनांक 2 नोव्हेंबर, खरं म्हणजे कालचा दिवस उत्सवाचा अखेरचा दिवस आणि आज सकाळी आलेली सर्व भक्त मंडळी आपापल्या गावी परतण्यासाठी बांधाबांध करून तयार होती. परंतु आज कार्तिक महिन्यातील एकादशी असल्यामुळे मंदिरात आणि कार्यालयातही पहाटे काकड आरती केली. ब्रह्मानंद गुरुनाथा वेंकटपुर संत नित्य सच्चानंद पूर्ण परम ज्योति काकड़ आरती ब्रह्मानंद गुरुनाथा ब्रह्मानंद गुरुनाथा वेंकटपुर काकड आरतीनंतर अल्पोपहार आणि चहापान करून 2 बसेसमधून भक्त मंडळींनी यावगलचा निरोप घेतला. कार्तिक महिन्यातल्या एकादशीला व्यंकटपतीचे दर्शन ही एक पर्वणीच होती. त्या ठिकाणी सामूहिक विष्णू सहस्त्रनाम आणि रामहृदय म्हटल्यानंतर पुढील प्रवासासाठी श्री ब्रह्मानंद महाराजांनी प्रथम बांधून घेतलेल्या आणि श्री महाराजांच्या हस्ते प्रतिष्ठापना केलेल्या जवळच असलेल्या बेलधडीमधील राम मंदिरास भेट देऊन तेथील श्री महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. विजयो देता विश्वयोगी पुनर्वसु उपेन्द्रो वामन प्रांशुर अमोघ शुचिरोर्जितः आत्मा नियमो यमः योगो वेद्य सदा योगी वीरः माधवो मधु महामायो महोत्साहो महाबला महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महान्ति यावगलसारख्या दूरवरच्या खेडेगावात अतिशय अपुऱ्या सोयीसुविधा असताना, भाषेची अडचण असताना अशा प्रकारे 4 दिवसांचा कार्यक्रम सुमारे 150 लोकांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाला. सर्वांना आनंद आणि समाधान देऊन गेला. याचे सारे श्रेय केवळ आणि केवळ श्री महाराजांचेच. श्री गुरुसारिखा पाठीराखा असताना निरपेक्ष वृत्तीने कोणतेही केलेले सत्कार्य यशस्वी आणि आनंददायी होतेच. त्याचप्रमाणे श्री शिवदीक्षित, श्री दत्तू दीक्षित आणि श्री कृष्ण दीक्षित परिवाराने गेल्या सुमारे वर्षभरापासून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी घेतलेले कष्ट आणि अक्षरशः झोकून दिलेले योगदान शब्दातीत आहे. 4 दिवस भक्त मंडळींनी घरदार, नातेवाईक, पै पाहुणे सर्व विसरून श्री महाराजांच्या आणि श्री ब्रह्मानंद महाराजांच्या सान्निध्यात रममाण होऊन गेले होते. नामात रंगले होते. एकमेकांच्या आध्यात्मिक अनुभवांची देवघेव करत होते आणि परतताना सोबत नामाचे आणि समाधानाचे गाठोडे घेऊन पुन्हा लवकरच भेटण्याच्या इराद्याने एकमेकांचा जड अंतःकरणाने निरोप घेत होते. या उत्सवाच्या निमित्ताने श्री महाराजांच्या भक्तांना यावगल गावातील श्री दत्त मंदिराची माहिती झाली. या मंदिरात वर्षभर दैनंदिन पूजा अर्चा, रामनवमी आणि दत्त जयंती उत्सव साजरे केले जातात. भक्त मंडळींना या मंदिरास भेट देण्याची इच्छा असल्यास त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्यक्तींची भेट देण्यापूर्वी संपर्क साधावा. धन्यवाद.